नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या ॲनालिसिसमध्ये आपण क्लिअरली सांगितलेलं होतं की मार्केट ह्या पॉईंटला रेग्युलरली सॅच्युरेट होतं आणि कुठलं क्लिअर डायरेक्शन घेत नाही आहे. तर आपण इथं जर बघितलं तर आजही आपल्याला एक गॅपअप बघायला मिळाला आणि हेही मी सांगितलेलं होतं की गॅपअप नंतर जर डिरेक्टली वरती निघत असेल पहिल्या कॅन्डलमध्येच, मी तुम्हाला इकडचं एक एक्झाम्पल दिलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर. अशा प्रकारची काही सिच्युएशन जर बनताना जर दिसली तर आणि तरच हे सस्टेनेबल राहील. अदरवाईज दुसरा चान्स इथं सपोर्ट घ्यायला तो थोडासा डिफिकल्ट राहील. पण आपण इथं बघू शकतो सपोर्ट कुठला घेतला नाही. घेतला तर त्याला सस्टेनेबल मोमेंटम काही आलं नाही. नंतर इथून ब्रेकडाऊन आला आणि मार्केट जे आहे ते परत या सपोर्ट लेवलच्या खाली आलेले आपण इथं बघू शकतो. आपल्या टार्गेटपर्यंत तर गेलं नाही, काही फार जास्त काही मोठा चान्स तर दिला नाही. पण नंतर परत बघू शकतो आपण साईडवेज गेलं मार्केट, थोडी रिकव्हरी केली आणि कालच्या क्लोजिंगच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे. आजही जर बघितलं तर मार्केटने एक साईडवेज मोमेंटम दिलेलं आहे. एक फॉल इनिशिएट करण्याचा प्रयत्न झाला, पण तो काही फार जास्त काही डीप फॉलमध्ये कन्वर्ट झाला नाही. काही मोठ्या डाऊन साइडेड फॉलमध्ये काही तो कन्वर्ट झालेला नाही आहे. बँक निफ्टीबद्दल बघून घ्या. बँक निफ्टीचंही काहीसं तसंच मोमेंटम होतं, स्लो होतं. ठीक आहे, ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे, स्लो होतं, बट स्टील विद इन द रेंज. ह्या रेंजमध्येच अजूनही बँक निफ्टी आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. याच्यावरती किंवा खाली कुठेही डायरेक्शन क्लिअरली घेतलेलं नाही आहे, एक्सपायरी असून सुद्धा. तर उद्याच्या दिवशी निफ्टीची एक्सपायरी आहे आणि मार्केट कंटिन्युअसली एक फिक्स्ड रेंजमध्ये किंवा डायरेक्शनल लेस झालेलं आहे असं आपण क्लिअरली म्हणू शकतो. तर उद्यासाठी आता आपली नेमकी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, एक्सपायरी कशी असू शकते, तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोड्या डेटाकडे नजर टाकूया. डेटाकडे जर नजर टाकलं तर आपल्याला काय दिसतं, 0.86च्या आसपास PCR आहे. डाऊन साईडने सपोर्ट आपण जर बघितलं, ज्या वेळेला हा फॉल येत होता तर बऱ्यापैकी सपोर्ट्सचे वाइंड अप झालेलं होतं. आपण इथं बघू शकतो बऱ्यापैकी, जरा तुम्ही चेक केलं असेल तर सपोर्ट्स मागे सरकलेले होते. पण डाऊन साईडने नंतर शेवटला जी रिकव्हरी आली त्याच्यामध्ये आपण बघू शकतो 21,900 पर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटला. आणि तसंच 22,000च्या लेवललाही मोस्ट प्रोबेबली आपण इथं बघू शकतो की तितक्याच प्रमाणात आपल्याला रेजिस्टन्स पण बनलेला आहे, तितक्याच प्रमाणात आपल्याला कॉल रायटिंग पण झालेली दिसते. सेम आपण इथं बघू शकतो दोन्ही साईड एक पॉईंटला सॅच्युरेट होताना दिसत आहे. तर अशा वेळेला ज्या वेळेला सॅच्युरेशन येईल, मोस्ट प्रोबेबली मोमेंटम जे असतं एक्सपायरीचं ते साईडवेज जाण्याची चिन्ह आपल्याला जास्त प्रमाणात दिसू शकतात. तर ही जी स्ट्रीक आहे ज्याच्यामध्ये मार्केट साईडवेज राहतं किंवा डायरेक्शनल राहतं, ही कधी तुटेल, काही सर्टन लेवल्सला ट्रिगर झाल्यानंतर तुटेल का, ते आता आपण बघूया. थोडंसं वन डेचा टाइम फ्रेमकडे जाऊया. वन डेच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय दिसतंय, तर वन डेच्या टाइम फ्रेमवरती आपण क्लिअरली बघू शकतो की क्लोजिंग तर थोडीशी फार जास्त काही स्ट्रॉंग नाही, पण थोडीशी प्रिव्हियस डे लेवलच्या वरतीच दिलेली आहे, पण स्ट्रॉंग नाही. मार्केट काही ट्रॅप सिच्युएशन क्रिएट करत आहे का बिअर्ससाठी, तर अशा प्रकारची सिच्युएशन कधी आपल्याला दिसू शकते. डेफिनेटली कालही आपण याच्याबद्दल बोललो होतो की जोपर्यंत ह्या 800च्या लेवल ह्या ज्या सस्टेनेबल आहे, ह्या मार्केटने सस्टेन करून ठेवलेलं आहे. प्रिव्हियसली इथं बघतो आपण की मार्केटने याच्या खाली क्लोजिंग दिली, पण दुसऱ्या दिवशी इथून रिकव्हरी आली. त्याच्यानंतर आजही इथूनच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली. इथं जोपर्यंत ह्या लेवल इंटॅक्ट आहे तोपर्यंत डाऊन साईडचा फॉल तुम्ही विसरून जा किंवा मोठं डिरेक्शन असं मोठं एक डाऊनफॉल जसं की आपण ह्या कॅन्डल्स बघतो डायरेक्शनल काही मिळेल तोपर्यंत डाऊन साईडला, तशी आशा सध्या तरी आपल्याला काही दिसत नाही. अपर साईडची प्रोबॅबिलिटी कधी बनलेली राहील ती 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण थोडंसं क्लिअरली समजण्याचा प्रयत्न करूया की 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय दिसतंय. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती कंप्लीट झोन जर बघितला या लेवलपासून 22,000 पासून 22,050 पासून तर अपर साईडला 22,100 ही जी लेवल आहे ना, तर ह्या लेवलला थोडंसं मार्केटला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर ही लेवल जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला काही फार जास्त काही स्कोप नाही आहे अपर साईडला. तर साईडवेज जाण्याचे चान्सेस का दिसत आहे, तर डेटा तसा आहे आणि काही सर्टन लेवल्स पण आपल्याला त्या प्रमाणात मार्केटला घेऊन जाताना दिसत आहे. जोपर्यंत ह्या लेवल्स निघणार नाही तोपर्यंत आपल्याला काही सस्टेनेबल आणि छानसं असं काही मोमेंटम अपर साईडला काही बघायला मिळणार नाही. तर अपर साईडला क्लिअर आहे की ही कंप्लीट झोन जो आहे ना, की ज्याच्यामध्ये 22,060 पासून तर अपर साईडला 22,100 या दोन्ही लेवल ज्या आहेत या जोपर्यंत ट्रिगर होत नाही तोपर्यंत आपल्याला बाईंग साईडला बसायचं नाही आहे. बाईंग साईडला
विचार करायचा नाही आहे जोपर्यंत ह्या लेवल सर्टनली ट्रिगर होत नाही आणि मार्केट सक्सेसफुली सस्टेन करत नाही. आजही जर बघितलं तर कालच्या लेवल मी क्लिअरली सांगितलेलं होतं, पण त्याला काही प्रिस्क्रिप्शन होतं की मार्केटने पहिल्या कॅन्डलमध्येच थोडासा मूव्ह दिला पाहिजे होता किंवा डाऊन साईडला सपोर्ट घेऊन हे सस्टेनेबल इथून रिकवर करायला पाहिजे होतं. तशा दोन्ही सिच्युएशनमध्ये मार्केट टिकलं नाही आहे. म्हणून आपण इथं बघू शकतो की परत एकदा फॉल इनिशिएट झालेला आहे. तर ज्या वेळेला याच्यावरती सस्टेन करेल मार्केट तर आणि तरच आपल्याला अपर साईडला ॲटलिस्ट 22,300 पर्यंतचं टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो. या लेवलपर्यंत मार्केट जाताना आपल्याला दिसू शकतं. डाऊन साईडला सपोर्ट लेवल त्याच इंटॅक्ट आहे. 900 पासून तर 850 पर्यंतच्या, तर डाऊन साईडला ही 800ची लेवल. या लेवलच्या खाली जर निघताना दिसलं तर आणि तरच सेलिंगचा विचार करायचा किंवा मार्केटला शॉर्ट करायचा विचार करायचा. कालचे टार्गेट तुम्ही डिफाईन करू शकता आजही 450 पर्यंत आणि 21,600 मध्ये एक टार्गेट आपल्याला मिळताना दिसू शकतं. इन बिटवीन मध्ये काही जरा थोडंसं रॅली थोडंसं साईडवेज जाताना जर दिसलं मार्केट आणि अपर साईडला क्लिअरली रेजिस्टन्स आणि डाऊन साईडला सपोर्ट घेताना दिसलं तर विदिन द रेंज एखाद दुसरा छोटासा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. पण उद्या एक्सपायरी आहे. डेटा वाईज तरी एक्सपायरीचं मोमेंटम मोस्ट प्रोबेबली साईडवेज जाण्याची चिन्ह दिसत आहेत. बट स्टील मी बुलिश किंवा बुलिश म्हणण्यापेक्षा एक डायरेक्शनल मूव्ह येऊ शकतं यासाठी मी म्हणतोय, कारण की सॅच्युरेट थोडंसं झालेलं तर आहे मार्केट. तर हा मूव्ह उद्या नाही आता कदाचित शुक्रवारी येण्याचे चान्सेस आपल्याला जास्त दिसू शकतात. टोटली डिपेंड राहील उद्या कसं मार्केट बिहेव करतं. उद्याची गोष्ट उद्यावरच बोलूया आपण. बँक निफ्टीबद्दल बोलूया. बँक निफ्टीमध्ये तर उद्या फ्रेश मोमेंटम राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये फार जास्त काही आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळणार नाही, कारण की प्रीमियम भरपूर महाग राहतील. याच्यामध्ये क्लिअर आहे मित्रांनो, रेंज धरून ठेवलेली आहे मार्केटने. जोपर्यंत ही रेंज तुटत नाही तोपर्यंत कुठल्या वन साइडेड मोमेंटमसाठी आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसणार नाही. टार्गेट तेच आहे अपर साईडला 46,890चं आणि डाऊन साईडला 45,100चं, त्याच्यानंतर डिरेक्टली 44,500ची लेवल. या 500च्या लेवलला, तर ह्या दोन लेवलसाठी आपण डाऊन साईडला मार्केटला शॉर्ट करू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.